नमस्कार मित्रांनो, कोकणी क्रिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अधिक स्वागत आहे। आज एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आपण। आज आम्ही बरेच दिवसानंतर म्हणजे आम्ही दादरला आलो आहे आणि वडाळ्याला असं आमचं वरच्यावर आठवडा निघतो फेऱ्या असायचं इकडे। पनवेलला गेल्यापासून कधीतरी म्हणजे आता 5 ते 6 महिने झाले इकडे आलो नव्हतो। माझं येणं जाणं असं कामानिमित्त पर्यंत पूर्ण फॅमिली म्हणून आम्ही आता बरंच कालावधीनंतर आलो आहे। तर आज आम्ही येण्याचं कारण म्हणजे आता गणपतीचं सण येतं जवळ, गावाला जायचे पण जवळ आले आणि इकडे गर्दीच्या वेळेस आपल्याला तिकडे जाता येणार नाही, तर आपण बोला आता सुरुवात करूया काही घ्यायचं असेल तर त्यानिमित्तानं आलं। इकडे चिंगी वगैरे आलेली आमची, बघा चिंगी इकडे आहे आणि हा आपण पाहतो पाठीमागे दादरचा पूर्ण परिसर। आता आपण उभे आहोत इथे वीर कोतवाल उद्यानच्या इथे प्लाझा टॉकीजच्या इथे। आपण पाठीमागे बघतोय प्लाझा टॉकीजचा अंगा पूर्ण सर्कल। चला आपण जाणार आता मार्केटमध्ये। पाठीमागे जो प्लाझा टॉकीजच्या पाठीमागे एक मोठं मार्केट आहे, तिथे होलसेल पूर्ण कपड्याचे मार्केट आहे, तिथे आपण जाणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि या व्हिडिओची मजा घ्या। तर मित्रांनो आता आपण आलो आहे प्लाझा टॉकीजच्या साईडने जी माटुंगाला जाते गल्ली, माटुंगा ब्रिजजवळ, त्या गल्लीमधून आपण चाललो आहे आणि इथे पुढे गेल्यानंतर मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये चाललो आहे आपण। आज तशी गर्दी खूप कमी दिसते ना, हा शुक्रार पण मार्केटला गर्दी असेल नाही कधी। आपण चाललो आहे आता। आणि पोळीला भूक लागली आणि या हॉटेलमध्ये थोडासा नाश्ता वगैरे करतोय आता। नाश्ता करून झाल्यावर मग जाऊ। काय घ्यायचं आहे? कितीला काय पाहिजे? अरे तर मेनू कार्ड बघण्याचं मला तर दंगा झाला, काय घ्यावं तिथं कळत नाश्ता करायला बसलोय। प्रिशाने ऑर्डर केलाय मेंदूवडा, तिला खूप मेंदूवडा आवडतो। आरोला देखील मेंदूवडा ऑर्डर केलाय आणि हे मिसळ पाव, माझं मिसळ पाव फेवरेट पाव। तुम्ही खाऊ शकता। विशाला बाहेर आल्यानंतर ते काय ना काहीतरी खायला लागतं चटपटी, आणि बाहेर आलं तिला नाश्ता नक्कीच लागतो, त्यासाठी तर ते येते फिरायसाठी आहे ना पिशा। हा बस मित्रांनो आता आपण बघा या होलसेल मार्केटला आलेलो आहोत। मागे जो आपण पाहिलं तिकडे जो गेट होता तो काही कारणास्तव बंद केला, त्याच्यामुळे पूर्ण आला। पण खाली भाजी मार्केट देखील आहे, मार्केटलाच कपडे घ्यायला येतो आम्ही। कुठे जाऊया? मार्केट आहे इकडे आता कपड्याचं होलसेल मार्केट, आणि एकदम वाजवी दरामध्ये आपल्या इकडे कपडे मिळतात। काय पाहिजे तुला? तर असं पूर्ण 2-3 माळ्यापर्यंत पूर्ण मार्केट आहे। करोड़ों रुपए का भर के ले जाओ, वरती आहे ना ते। पूर्ण मार्केट बघितलं तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, लेडीजपासून जेंट्सपर्यंत सगळ्या मुलांचे इकडे आपल्याला कपडे मिळतात। हा फ्रंट साईड इकडे पूर्ण असा गलीमध्ये हा आपला पूर्ण मार्केट आहे। काय ना गुरुकृपा, ते बघा आपण बघतो सगळं हे होलसेल मार्केट आहे। इकडे पूर्ण गाऊन लेडीजचं आणि पूर्ण हा तेच मार्केट आहे। नवीन नवीन कपडे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी इकडे सगळं वरती माणसं आणि इकडे जेंट्स आहेत, पॅन्ट टी शर्ट जे पासून आपलं कपडे पण सगळं वगैरे मिळते।
नाही ना ही 2 द्या. गोवा पहुंच जाओ रात्री आता कलर बघी बाय. इथे बघतोय खूप नवीन नवीन व्हरायटी आहे इकडे मध्ये गावांमध्ये. आणि आपण हा पूर्ण मार्केट बघतोय. या दुकानमध्ये पूर्ण माल लावलेला आहे. 2 बटन त्याचे 2 फुटले घालून द्या. दाखवा द्या. ग्रीन आणि हे घेतले. हे कलर चांगले आहेत ना. ही कशी आहे. ही 400 वाली आहे फायनल. दुसरं कुठले डिझाईन दाखवा. पूर्ण मार्केटमध्ये आलो आहे. ग्राउंडला फर्स्ट फ्लोअरवरती सेकंड फ्लोअरला तिथे मार्केट आहे. तर आपण इकडे आता ग्राउंड होलसेल दुकान आहे. पाठीमागे बघतो पूर्ण हे जे पूर्ण फ्लोअर आहेत त्याच्यामध्ये लेडीजचं असं किंवा लहान मुलांचं किंवा जेंट्समध्ये जे काय आपल्या कपडे पाहिजे ते मिळतात. आणि होलसेल रेटमध्ये आणि होलसेलवाले सगळे. नेहमी मी इथूनच येते. 5-6 वर्ष तर इथूनच येते. आता आम्ही ॲक्च्युली पनवेलवरून आलो आहे कारण तिथे येणं जाणं जास्त होत आहे दादरमध्ये. जनता क्लॉथ मार्केट असे मार्केटचं नाव आहे. तर आपण इथे शॉप नंबर 141 पहिल्या माळ्यावरती. आणि मंगेश मॅक्सीवाले इथे जो दुकान आहे त्या आपण मागचं घेणार आहोत. दुकान बघतो आपण. होलसेलच्या भावाने आपल्याला मिळणार आहे इकडे कपडे. इकडे पिंकी शिवायले तुला काय घेण्याचं आहे. आणि बटनमध्ये पिंकीला ड्रेस पाहिजे. आधी आता बड्डे येणार पुढच्या महिन्यामध्ये. तिला पण ड्रेस पण आहे ना भाऊ. आरूला काय पाहिजे. अब्दुल का बघायचं आहे ना. अब्दुल का बघायचं अब्दुल कोण आहे. तर मित्रांनो आपण अवश्य एक भेट द्या. जनता मार्केट दादर आपला प्लाझा चौकीच्या पाठीमागेच आहे. तिथे येण्याचं असेल तर आपण कधीही येऊ शकता. तिथं सोमवार बंद असतो ना. हो सोमवार बंद असतो मार्केट. तर आपण मंगळवार ते रविवार यावेळेस कधीही आपण येऊ शकता इकडे. ह्या 6 नेक्स्टच्या घेतल्यात मी. आणि कलर कसे आहेत बघा. घरी जाऊन दाखवेनच. 1 2 3 कुठला कलर पाहिजे. 4 5 6 नेक्स्ट येते वर्षभराच्या. 6 नेक्स्ट कलर चांगले आहेत ना. वर्षभराचे इथे आपण जनता मार्केट आहे दादर प्लाझा पाठीमागे. तर इथे आल्यानंतर आपल्याला पूर्ण होलसेलमध्ये आपण घेऊन येतो. आम्ही जवळजवळ 1 वर्षभर साठा घेऊन टाका. 6 नेक्स्ट वर्षभराचा साठा घेऊन जातो. आणि हा पूर्ण होलसेल मार्केट आहे. आपला होलसेलदारांना मिळतील जे आपल्याला आपण लोकलमध्ये 300-350 भावाने घेतो. तर त्याच्यापेक्षा ते चांगल्या वाजी दरामध्ये आपल्याला मिळू शकते इथे. आणि आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे एक वर्षभराचा स्टॉक घेऊन जातो. मंगेश मॅक्सी दुकान नंबर 141 जनता मार्केट. चला तर आपण आपली खरेदी झाली. आता पिंकीला बघूया काय घेते ते. बोल कुठे आहे तुझं काय. पिंकीला ड्रेस घ्यायचा बर्थडेसाठी. कुठे बघितलं रे आपण ड्रेस. तो पिशू इकडे बघा. आपण बघतो इकडे पाठीमागे पूर्ण कपडा मार्केट. आणि लेडीजची जास्त इथं व्हरायटी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंतचं. पिशू इकडे कुठं बघितला मग तो समोर.
फ्रॉक ना 15 ऑगस्टचे कपडे पण आले, ड्रेस. पाठी मग आता 15 ऑगस्टची तयारी झाली होलसेल भाव आहे त्याच्यामुळे आपल्याला रिटेलमध्ये देणार नाही ते चाल इकडे. टी शर्ट बघताय चल बरोबर बाबू सिंगल नाही देत. बांधने वाला कपड़ा हे बॅगेत टाका ना. इथे हा पूर्ण जेम्स मार्केट लागला आहे. पुरुषांसाठी लागणारे कपडे इकडे आपण येऊन घेऊ शकता. जेंट्स आहेत लेडीज जेंट्स वगैरे परत तिथे झालं. नाही नाही पुढे आलं पुढच्या गल्लीत ते भूल बोलायसारखं आहे पण पूर्ण फिरून इथेच येतं. ही गल्ली इकडनं. काय घ्यायचं आहे आता? हिला टॉप हवाय. ओके तर पुढे जाऊया. हा, तर चल. आपण बघतोय हा पूर्ण अशा गल्ल्या गल्ली छोट्या छोट्या आणि मोठं मार्केट आहे पूर्ण. हिला ड्रेस. इकडे नाही इथे नाही. चल समोर बघूया. इकडे सगळ्या बायकांचं का दिसते मला इकडे सगळे खेळणी पण आहेत. खेळणी नाही बाबा ते कपडा मार्केट आहे. पूर्ण आपण बघतोय पाठीमागे पूर्ण दोन्ही साईडला कपड्याच्या लाईन रांगा लावल्या पूर्ण दुकान त्याचे कपड्याचे परत तिथे झालं वाटतं. नाही बाबा चांगला चांगलं केला. हाय असा आर्याकडे बघा पाठीमाग बघतोय किती छान छान ड्रेस लागले तिकडे. मेहंदी कलर इकडे खूप असं व्हरायटीमध्ये आणि कलर देखील खूप छान दिसतात मिळतील आपल्याला. साईडला होता विषयासाठी आता आपण तिचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात 3 तारखेला. तर आपण त्याच्यासाठी मस्तपैकी समोर दिसतो ना पहिलावाला कलर. तर संदीप ड्रेसेस दुकान नंबर 97 तर यांच्या दुकानामध्ये आपण हा ड्रेस घेतलेला आहे आणि विषया खूप एन्जॉय करते मार्केटमध्ये आल्यानंतर. चांगल्या चांगल्या प्रकारचे आपण वाजवी दरामध्ये एकदम आपल्याला मिळू शकतील इथे आणि खूप व्हरायटीमध्ये आणि खरंच खूप चांगलं मार्केट आहे इथे. आर्याला घेते ना आर्या आर्यासाठी बघतोय कपडे भेटले तरी तुझ्या मापाशी. बघा पूर्ण लांबच्या लांब गल्ल्या आहेत सगळीकडे इकडे आणि दोन्ही साईडला वेगवेगळ्या दुकान आहेत. जेंट्स लेडीज असे आणि लहान मुलांपासून ते थोडा मोठा पण आपण कपडे घेऊ शकतो इकडे. नाही यांच्याकडे का ठीक आहे आपल्याला ते मापाचा आणि तिला पाहिजे तसा ड्रेस भेटला नाही तर आपण बाजूच्या दुकानामध्ये जाऊन बघूया. आता बघा आम्ही ड्रेसच्या दुकानाच्या समोरच आहे आणि मी इथे चेअरवरती आरामात बसले आहे. तुम्हाला माहिती आहे मी एक चांगला ड्रेस घेतलाय. इथे बघा इथे बघा कसला चांगला ड्रेसेस आहे. चांगले आहे ना आणि तुम्हाला माहितीच आहे तुम्ही लाईक आणि शेअर करणारच आणि ना माझ्या बड्डेला येणार कोण जे सगळी लोक येत आहेत ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा छोट्या मुलांची खेळणी
इकडे बघा देव आहेत सगळे आणि ते एक शंख आहे. हे बघा इथे एक हे काहीतरी बोलतात, इथे एक पाळणा आहे त्याच्यामध्ये कृष्ण असतो काहीतरी. हा हे बघा काहीतरी हे बघा. आणि हे बघा इथे फोटो आहे, इथे पण फोटो आहे, इथे पण मंदिर आहे. आणि बघा प्रसाद दे प्रसाद. पाया पड फक्त. हा येऊन दे मग घेतलं. बरोबर आहे. ती अशी एकदम हेल्दी आहे ना. चिंकीसाठी आपण हे बघा हे टॉप घेतलेला आहे आणि खरंच लहान मुलांसाठी इतकं छान व्हरायटी आहे इथे. वेगवेगळ्या कलर्समध्ये व्हरायटीमध्ये चांगले पॅटर्न देखील मस्त आहे तिथे. आपण बघतो इकडे हे बघा सगळे टॉप आहेत मुलींचे. इकडे पण हे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन डिझाईन आणि कलर्स देखील मस्त आहेत. आपण टॉप घेतला आहे दुकानामध्ये खूप छान प्रकारे आणि त्याच्यामध्ये खूप फॅन्सी आहे आणि कलर देखील खूप चांगले आहेत त्याच्यामध्ये. पिंकीसाठी घेतलेला आपण पूर्ण बघा पाकटी मग पूर्ण बॅग होतं झाले ते एवढे कपडे घेतलेत आपण. कारण आता गणपतीचा जायच्या हिशोबाने घेतलेला आपण गावी, कारण नंतर मग अच्छा हे बघा आपण दादर का जनता मार्केट, दादरमध्ये आपण जनता मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये गाळा नंबर A136 हा त्यांचा कार्ड आहे त्यांनी दिला इथे. इथे आपण येऊन शॉपिंग करू शकता आणि चांगले चांगले कपडे इथे मिळतात आणि रेट देखील खूप चांगला आहे आपल्या इथे. चांगल्या होलसेल भावाने आपल्याला कपडे मिळतात. तर या भावाकडे आपण कपडे घेतलेत. आता नक्की एकदा व्हिजिट करा आणि इथून आपण मार्केटमध्ये येऊन कपडे खरेदी करू शकता. तर मित्रांनो आता आपण जनता मार्केटमध्ये एक खरेदी केलेली आहे आणि प्रिशासाठी या कोकणी प्रियासाठी हळूसाठी सगळं काय घेतलं आहे गावून इथे घेतलेत. प्रिशाने टॉप वगैरे घेतलेला आहे आणि आता आपण या मार्केटमधून बाहेर पडतो आहे. तर आता आपण चाललो आहे मेन मार्केट आपलं नेहमीचा मार्केट प्लाझा टॉकीच्या समोर. हे इकडे राईटला बंद झाला बाहेरून जायला लागेल. आता आपण ॲक्च्युली मधला जो रस्ता होता तो बंद केला असल्यामुळे आपल्याला पूर्ण फिरून जावं लागणार आहे. हा सगळा भाजी मार्केट आहे. इथे पूर्ण भाजी लागते. सकाळचे मोठे होलसेलर येतात. चिकन आहे इथे. हा अरे काय करणार रस्ता आपलं तिकडून जायचं. तर आपण भाजी मार्केटमध्ये जातो. काय गेले पिशा. तर मित्रांनो आता आपण या दादरच्या मुख्य मार्केटमध्ये आपण स्टेशनच्या हा पाठीमागे स्टेशन आहे आणि स्टेशनच्या समोरची जे मेन मार्केटला आपण आलो आहे. तर इकडे काय तुम्हाला बाकी बेडशीट बाकी आहे. आम्ही गाडी मेन मार्केट आता फक्त संध्याकाळची वेळ आहे. वाजले आता 9:06. ऑफिसचे सुटलेले लोक घरी जाण्याच्या मार्गामध्ये आहेत. त्यामुळे थोडी गर्दी आता वाढायला लागेल. बघा गेलं तर नेहमीप्रमाणे गर्दी खूप कमी आहे. हा मला वाटतं ते नाही तसं नाही. काय झालं आज गाडी उभी आहे म्युन्सिपाल्टीची त्याच्यामुळे बाहेरचे फेरीवाले आहेत त्याने आपापली दुकानं बंद केलेत आणि त्याच्यामुळे आपला गर्दी कमी दिसत रस्त्याला.
स्वप्नेरीमध्ये आलो ना आपण दादरला. स्वप्नेरी साडीचं दुकान आहे, तिथं आपण आलो आहे. आणि कोकणी प्रिया बघा येत साडीचं छान कलर आहे. स्वप्नेरी हा दुकान आहे साडीच्या मेन म्हणजे मनी मार्केटला. आपण रेल्वे स्टेशनच्या समोर जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आहे. आणि इकडे फक्त खूप वेगळ्या मस्त डिझाईनमध्ये साड्या आहेत. लग्नाची आहे ना. त्या गावाला गौरीसाठी साडी बघणं चाललेलं आहे इकडे. पण आताच तयारी करावं लागणार कारण 1 महिना राहिलेला फक्त आता त्यासाठी. हां आवडली का ती? तिथे तुला कुठे जायचं आहे का? नक्षत्र मॉल. नक्षत्र मॉल तिकडे खूप सारे गेम्स असतात. अजून काय असते तिथे? तिकडे माहित नाही. लाईक आहे शेअर. तुला लय आवडतं ना ते? कारण तिथे गेम खेळायला तिथे मिळतात ना मस्तपैकी. अच्छा कुठे जायचं आपण? नक्षत्र मॉल. चला तर आपण एक 5 मिनिटाच्या अंतरावर 5 मिनिटाचे नाही काही मिनिटाच्या अंतरावर ते नक्षत्र मॉल आहे. प्रिशाला थोडा आपण बसत होतो तर आता प्रिशाला खूप आवड आहे तिथे जाण्याची. आणि ती मगापासून बोलते की आपण तिकडे जाऊया नक्षत्र मॉलमध्ये. आपण वडाळ्याला असं यायचं ना पिशू? हो बाबा. ते बघ आपण नसताना मी. हा नक्षत्र मॉल. सोबत. हो वहिनी काकासोबत. पूर्वी इथे जुनी टॉकीज होती, पिक्चरचं थिएटर होतं. तर आम्ही इथे येत असो त्यावेळेस. आणि आता बघा एकदम पुन्हा झगमगाट दिसतो इकडे. हा काय इथे भेटली नाही. ना बाबा इथे भेटली नाही. हा तू आले तिला जाऊ दे. जा वर जा म्हणे जा. तिला फक्त हेच एन्जॉय पाहिजे, एक्सिलेटरवरून जायचं आणि खाली यायचं. माझ्याकडे बॅगमध्ये चांगली आहे ना साडी ती. तुम्हाला ते लागेल ते फोटो काढायला सांगितले त्याने. नाही करत चिंगी आली आता मस्त एन्जॉय करून. तर पाठीमागे जावे, पाठीमागे गेम आहे तुला खेळायचा ना. आता आपण नक्षत्र मॉलमध्ये इथे देखील खूप मस्त पण थोडे कॉस्टली कपडे असतात इकडे आणि पण ब्रँडेड असतात. आता इथे शूज हे बघा आम्ही वडाळा रस्त्यावर आम्ही यायचो अधूनमधून इथे दादरला. त्यावेळेस स्पेशली ते गेम खेळायची सवय झालेली आहे. ओके लगबाई चान्स पिशवीचा बघा. हे काय कुठला खेळते? अच्छा अच्छा ओके. तर चला बघूया आता पिशाने बघूया ते नशीब काय आजमावते ती. एखादा तरी बावला आला पाहिजे तिच्या हाताला. पिशू बरोबर करशील ना तो? हो गेल मी. हां अरे तिला सेट करून दे बरोबर. सेटअप बरोबर कर. गेम खेळते या पिशूने गेम स्टार्ट केलाय तिकडे बाहेर ना. थोडं तिकडे घाल्या. हां बस बस ओके ओके थांबव दे. बघूया लगबाय चान्स. ओके प्रेस कर. नशीब आजमावूया आपण. हो 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 बॅड लक. ठीक आहे चला काही वांधा नाही. तुझं काम झालेलं आहे. याला 20 रुपये द्या ना काकांना.
जाऊ दे ठीक आहे काय. हं? कोणाला तुला कधी मार्केट बघतो इकडे संपूर्ण ब्रँडेड मार्केट ना सगळे कपडे मिळतात इथे. हां बोल काय पाहिजे. आईस्क्रीम. एवढा सर्दी झाली तरी आईस्क्रीम पाहिजे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कसा वाटला आणि कमेंट करून देखील सांगा. आणि आज आपण दादरचं पूर्ण मार्केट दाखवलेलं आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी खरेदी केली आपण देखील एक वेळ अवश्य भेट द्या. आणि एकदम स्वस्त दरामध्ये आणि चांगली क्वालिटी देखील मिळते तिथे. आणि काही ते मार्केट जे आहेत तिथे आपल्याला एक ब्रँडेड परंतु कॉस्ट देखील त्याप्रमाणे आहे. तर आपण नक्कीच इकडे एकदम भेट द्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सगळे म्हणजे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.